आणि सच्ची. नमस्कार मंडळी, मी दिव्या कोगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळी माझी कामं चालू होती, तेवढ्यात पोस्टमन काका आलेत आणि माझे पार्सल घेऊन आलेत. तसं तर हे पार्सल आहे काकूचं, पण माझ्या पत्त्यावर मी बोलवलेलं आहे, कारण याआधीही मी 1-2 वेळा असे मंगळसूत्र बोलवले आहेत. त्यामुळे काकूंना ते आवडलं आणि त्यांचं सुरू होतं की माझ्यासाठी बोलव म्हणून मी फायनली त्यांच्यासाठी छान असं हे मंगळसूत्र बोलवलेलं आहे. आणि आपण बघू शकता किती छान आहे. खूप दिवसांचं त्यांचं चालू होतं आणि फायनली हे मंगळसूत्र आलेलं आहे आणि मी ते अनपॅक वगैरे केलं आहे आणि वेअरही केलेलं आहे. खूप छान असं ते मंगळसूत्र दिसत आहे. आता मला आवडलं, आता बघूया काकूला आवडतं की नाही आहे. हाय नमस्कार, मी सच्ची. तुला सच्ची खात असते. अच्छा, अजून हाय नमस्कार, मी सच्ची. पुढे माझी आई. ही तुझी आई. पुढे माझ्या बाबा भूर बाबूची शाळा आहे. अजून आणि मी बाई बस तुझी शाळेची. तुझी बस सुटून गेली शाळेची. मग तुला तर बाबांनी नेऊन दिलं शाळेमध्ये. बाबा नाही आवडले. बाबा नाही आवडले, मग काय पाहिजे? आवडली. बस आवडली. ओके, मग उद्या बस मध्ये जायचं. ठीक आहे. आता मग सर्वांना नमस्कार, स्वागत तर कर. बाय बाय. बघितले ना, स्वतःहून तिला काही करायचं असलं ना की मस्त करते. स्वतःच नाही तुमचं स्वागत वगैरेही केलं. आणि चला आता दुसऱ्या दिवशीही ती शाळेत वगैरे छान प्रकारे गेली आणि आता रोज कंटिन्यू शाळेत जायला तिने सुरुवात केलेली आहे. कधी नव्हते तर तिला रडायला पण आवडते स्वतःला आणि जात असते रोज रोज शाळेमध्ये. आणि आज आहे माझा वाढदिवस, त्यामुळे मला जायचं आहे मार्केटला. आधी घरातली कामं वगैरे आवरून घेतली, त्यानंतर शची शाळेतून आली, त्यानंतर मग आम्ही मार्केटला जायला निघालोत. तर मार्केटला आल्यानंतर सगळ्यात आधी मला ड्रेस वगैरेसाठी घ्यायचं होतं, कारण शचीसाठी कपडे घ्यायचे होते डेली वेअरसाठी. ते आम्ही घेतले. त्यानंतर शचीला ना खूप दिवसांपासून चालू होतं आमचं की आता पाऊस चालू आहे तर तिला रेनकोट वगैरे घ्यायचा. तर आम्ही 1-2 ठिकाणी बघितला, क्वालिटी वगैरे काही आवडली नाही, पण एका दुकानात छान रेनकोट होते. घेतला वगैरे सर्व ठरलं की नाही आता घ्यायचं, फक्त पेमेंट करायचं बाकी राहिलं. अजून विचारायला की ती तर बसमध्येच जाते आणि एवढे छोटे मुलं आहे, त्यांना वेअरही करून द्यावा लागतो, काढावी लागतो. तर असे बघता तरी बसमध्ये जाते किंवा गाडीमध्ये जाते, तर मग तिला रेनकोटची काही गरजच नाही, कारण त्यामध्ये ओली होतच नाही. घरूनही आपण तिला बसवून देतो तेव्हा ती ओली होत नाही. आणि तिकडूनही तिचे टीचर वगैरे किंवा तिथले जे स्टाफ आहे ते तिला बसवून देत असतात गाडीमध्ये, मग ते ओलं व्हायचा प्रश्नच नाही. फक्त गाडीवर जर गेलं तरच रेनकोटची गरजही जास्त भासते. असा विचार आला म्हणून जे आहे आम्ही रेनकोट बघितले, सर्व झालं आणि घेतले नाहीत. खरंच ना, माणसाचं मन कसं असतं ना, तळ्यात मळ्यातच असतं हमेशा. आणि खरंच विचारही करावाच लागतो, कारण आता जर तिला रेनकोट घेतला तर आता पुढच्याच वर्षी जे आहे ते तो तिला शॉर्ट होऊन जाईल. आणि तर मुलांचं वाढतं वय आहे, त्यामुळे शॉर्ट तर होणारच आहे. म्हणून मग विचार केला की आता न घेता पुढच्या वर्षी तिला रेनकोट घेऊ. आता कसं तिचं हे पहिलंच वर्ष आहे शाळेचं, अजून तिला त्याची व्यवस्थित जाणीवही झालेली नाही आहे, तिला स्वतःला हँडलही करता येत नाही, म्हणून त्या गोष्टी ज्या आहे मी त्या ड्रॉप केल्या. त्यानंतर घरी वगैरे आले. सोबतच यामध्ये तुम्हाला काही शाळेच्या क्लिपही दिसत असतील, त्याही मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. काही कशी ती शाळेत वगैरे जाते. घरी आले आणि तिचं शशीचे जे शाळेच्या काही क्लिप होत्या त्या मी बघितल्या की ते शाळेत कशी जाते वगैरे, हे त्या छोट्या शूट जे आहे ते मी तिचे रोजचे घेत असते, ते तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. थोडा आराम केला आणि परत संध्याकाळी शशीचे बाबा बोलले की चल मला तुला बड्डेला गिफ्ट द्यायचं आहे. म्हटलं काय द्यायचं आहे, तर म्हणत मोबाईल घ्यायचं. चल मग तुझ्याच आवडीनं घेऊयात, म्हणून आम्ही मोबाईल सेंटरमध्ये आले, मोबाईल वगैरे घेतला.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यांचं असं काय चालू राहतं, घरी येतात काही मार्केटला जातात, घरी येतात मार्केटला जातात. तर याचं कारण आहे की शचीच्या बाबांचं काम. आता आधी जेव्हा आम्ही मार्केटला आले ना सकाळी म्हणजे दुपारी, तर तेव्हा त्यांना अकोल्यामध्ये काही काम होतं म्हणून त्यांच्यासोबतच आम्ही आमचं काम करून घेतलं. कारण असंच करावं लागतं, नाही तर त्यांना प्रॉपर असा टाईम मिळतच नाही की ते स्पेशली आमच्यासोबत येतील आणि कामं वगैरे करून देतील. कारण आता सोलरचे ना भयंकर कामं चालू आहेत आणि त्यांचं खूपच बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे त्यांना टाईम मिळत नाही. म्हणून त्यांच्यासोबतच आम्हाला आमची ही कामं करावी लागतात. म्हणून आम्ही अशा छोट्या त्यांचा जो टाईम आहे तो आमच्यासोबत आम्ही घालवत असतो. तर चला फायनली छान प्रकारे आम्ही मोबाईल वगैरे घेतला, मस्त मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये काही फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ घेतले. आणि त्यानंतर खूप दिवसांचं शशीचं चालू होतं की मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. म्हणून पिझ्झा खाण्यासाठी आम्ही आलेले आहेत. आणि मोबाईल जो आहे ना त्यांची पाठवून घेतला म्हणून झटपट घेण्यात आला, काही जास्त वेळही लागला आणि आधी सर्व माहिती वगैरे होती आणि त्यांचेच फ्रेंड असल्याकारणाने सर्व व्यवस्थित होतं, काही कोणतं कारण नव्हतं. अगदी गेले 5 मिनटाचा जो आहे मग मी मोबाईल घेतला. नंतर आलो पिझ्झा सेंटरमध्ये, तिथे छान प्रकारे पिझ्झा घेतला. कारण खूप दिवसांचं शशीचं चालूच होतं की मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. आणि फायनली तिला पिझ्झा काय असतो आणि कसा लागतो हे दाखवण्यासाठी आम्ही आता इथं आलेले आहे. आणि तसं म्हणाल तर शची फक्त कारण आहे, मीही फर्स्ट टाईमच पिझ्झा जो आहे ट्राय करत आहे. मी आजपर्यंत पिझ्झा वगैरे खाल्लेला नाही आहे, आजच फर्स्ट टाईम मी ही पिझ्झा ट्राय करत आहे. तसं तर मला पिझ्झा वगैरे आणि हे जे जंक फूड आहे ते जास्त आवडत नाहीत. मला घरचे आणि जे पारंपरिक गोष्टी असतात ना त्याच हेल्दी आणि टेस्टी गोष्टी आवडतात, त्या मी त्याच खात असते. आणि मला ना तिखट खाण्याची खूप आवड आहे, म्हणून मला त्या गोष्टी आवडतात. आणि पिझ्झा ह्या थोडं काही तिखट नसतं आणि मला मोस्ट ऑफ का म्हणजे बघूनच ती गोष्ट आवडत नाही, कारण नाही माहिती, पण मला बघूनच ते आवडत नव्हतं. पण म्हटलं चला नवीन गोष्टी ट्राय करायला काय हरकत आहेत, म्हणून आज ट्राय करण्यासाठी आम्ही इथं आलेत. एकच पिझ्झा बोलवला. पिझ्झा येतोय तोपर्यंत आम्ही भरपूर मस्ती केली. शचीला तर खूपच आनंद होता की मी पिझ्झा खात आहे आणि खूपच खुश होती. आणि शचीच्या बाबांचं सुरू होतं मोबाईल बघणं, त्यांना बघायचं होतं नवीन मोबाईल आहे कसं आहे, तर फोटो तर काढलेच नाही, आपण फोटो काढूयात, व्हिडिओ करूयात, असं करूयात, त्यांचं असं चालू होतं. आणि शचीची सुरू होती मस्ती. एवढ्या जोरजोरात ओरडत होती ना ती की आजूबाजूचे लोक आम्हाला बघत होते. तिचं जोरजोरात सुरू होतं की पिझ्झा लाव, खाना लाव, खाना तयार हुआ नाही क्या. आता तुम्ही म्हणणार की तर हिंदी बोलते, तर हो ती हिंदी बोलायला लागली आता ना. जसं मोबाईल आणि व्हिडिओ बघते ती, आणि जास्त करून तिला ना लाईक नसते म्हणून एक चॅनल आहे, ती चॅनल खूप आवडते, तर त्यांना असल्यासारखेच बोलते आणि तिच्यासारखेच वागते सुद्धा. चला असंच आमचा मस्ती करण्यात टाईम गेला. तेवढ्यातच आमचा पिझ्झा आला. चला तर मग आता पिझ्झा ट्राय करूयात. पण पिझ्झापेक्षा जास्त ना शचीला आवडतं ते केचप. तर ती केचपची बॉटलच जी आहे ना ती हातातच घेऊन बसलेली होती. तिला असं वाटत होतं ही बॉटलच घरी घेऊन जावं की काय, असं तिचं सुरू होतं. पण कसं तरी तिचं मन समजवलं आणि घासा परत जे आहे तिने केचप घेऊन पिझ्झा आहे तो ट्राय केला. मला काही जास्त आवडलं नाही, मी एकच पीस घेतला. नंतर शचीनेही थोडाफार खाल्ला आणि आता तिच्या वयाच्या मानानं ती किती खाणार आहे, म्हणून सर्व जो पिझ्झा आहे ना तो शचीच्या बाबांनाच खावा लागला, कारण मला काही जास्त आवडला नव्हता. म्हणून मग सर्व पिझ्झा त्यांच्याच पोटात गेला. असो अशा प्रकारे आमचं मस्त असं पिझ्झा पार्टी झाली. पण कारण भूक लागलेली होती त्यामुळे, आणि कधीच शचीचंही चालू होतं म्हणून हा पिझ्झा पार्टी आम्ही केली. पण एवढ्यातच आम्ही थांबणार नव्हतो, घरी आल्यानंतर परत थोडं फ्रेश वगैरे झाले आणि मग सर्व आम्ही फॅमिली आत्ता आलेत हॉटेलमध्ये. तर आमच्या इथंच रामलता म्हणून हॉटेल आहे, तिथं आम्ही आले. तिथं छान प्रकारे राजस्थानी जेवण मिळतं आणि माझं चालू होतं की मला ना थाली जेवण करायचं आहे, म्हणून मग ते बोललं ठीक आहे चल छान प्रकारे राजस्थानी थाली खाऊ, म्हणून ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलेत. पण तिथं आल्यानंतर कळलं की आज थाली जेवणच नाही आहे. आणि त्यांचं खूप काही असे वेगवेगळे कारणं होते की जे शचीच्या बाबांना आवडलं नाही आणि त्यांचं थोडं मूड बिघडला. म्हणून मग आम्ही तिथून निघले आणि इथंच एक स्पायसी टच म्हणून हॉटेल आहे अकोल्यामध्ये गोरक्षण रोडवर, तिथं आलेत. आणि तिथं छान प्रकारे आधीच एक बड्डे डेकोरेशन झालेलं होतं, एकांचा बड्डे झालेला होता, त्याच टेबलवरती आम्ही सुद्धा पोचलेत. आणि हॉटेलही छान होती, नवीनच आता पडलेली आहे, छान बांबूची हॉटेल होती आणि त्यावरतीच छान प्रकारे डिझाईन वगैरे केलेल्या होत्या, ते आम्ही बघितले. नंतर तिथंच एक मुलगा भेटला शचीला, त्याच्यासोबत शची खेळत होती. असंच टाईमपास करत जे आहे आम्ही ऑर्डर दिली. पण आमचं जे मेन कारण होतं की मला थाली जेवण करायचं होतं ते अपूर्णच राहिलं. साधं जे जेवण आहे ते आम्हाला बोलवावं लागलं, तेच आम्ही बोलवलं. थोड्या वेळात जे आहे आमचं जेवण आलं. छान प्रकारे आम्ही
फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग मस्त जेवणाचा आनंद घेतला. कारण शशीच्या बाबांना तरी पिझ्झा खाल्लेला होता, त्यामुळे त्यांना जास्त भूक नव्हती, पण आम्हा बाकीच्यांना मस्त भूक लागलेली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी इकडे तिकडे न बघता मस्त जेवणावर ताव मारला आणि मस्त जेवण झालं. आणि त्यानंतर मग गप्पा गोष्टीला सुरुवात केली. शशीचं सुरू होतं, मला भूक लागलेली, मला काय खायचं, कारण बाहेर गेले की तिचं खाण्याचा थोडा प्रॉब्लेम होतो. कारण आपण रोटी वगैरे साध्या बोलवल्यानंतरच ती जेवते आणि तिचं तिखटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळेही तिला जेवणाचा थोडा प्रॉब्लेम होतो, ती तिखट खात नाही. मग त्यासाठी काही आम्ही पराठा वगैरे बोलवला, बिना तिखटाचा तो तिने खाल्ला. तिचंही मस्त पोट भरला. आम्ही सर्वांचे मस्त जेवण झाल्यानंतर शांतचित्ताने काही गप्पा गोष्टी केल्यानंतर तिथंच काही वॉटर फाउंटेन वगैरे होतं डेकोरेशनला, तिथं छान शचीने फोटो वगैरे काढले, मीही काही फोटो वगैरे काढले. सोबतच शचीला सर्वात शेवटची गोष्ट जी आवडते ती म्हणजे शोप. तर बिल पे करताना शोपचा डब्बाच बाईने घेऊन घेतला, तीच देतच नव्हती. पण शेवटी मग तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या, काही फोटो वगैरे क्लिक करण्यात तिचं मूळ गेलं आणि आम्ही तिथून निघालो. निघताही तिने शोप हे घेतलीच. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा माझा जो दिवस आहे तो इथं संपत आहे. पूर्ण दिवस मार्केटमध्ये जा, घरी जा, काही शॉपिंग करा यातच गेला. आणि संध्याकाळी छान प्रकारे छोटंसं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं. सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड झाला आणि आजचा बड्डे आणि याचा व्हिडिओ इथं आता मी संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.